इचलकरंजीत सिडको योजनेचं पाणी यावं म्हणून या ठिकाणी गेले 4 दिवस आंदोलन चालू आहे आणि आज इचलकरंजी शहरात सर्व महिला व सर्व राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी रास्ता रोको गांधीभूताशी करणार होते म्हणून आज इचलकरंजी शहरात काल रात्री व आज सकाळी पाणी सोडलंय। यात राजकीय षडयंत्र काय आहे काय सांगा? त्याच्यात फार मोठं षडयंत्र आहे। ऑगस्ट महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं भागाभागात जाऊन कॅम्प घेतले गेले, पाण्याबद्दल माहिती देण्यात आली, सिडको योजना अंमलबजावणी व्हावी म्हणून मोर्चा काढायचा होता, तर तो मोर्चा होऊ नये म्हणून आम्हाला थांबवलं गेलं। मीटिंग पुढच्या महिन्यात घ्यायचंय म्हणून सांगितलं आणि ती मीटिंग आज तागायत पूर्ण झालेली नाहीये। त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला आश्वासनं दिली गेली, मीटिंग लावूया मीटिंग लावूया, मीटिंग कुठली लागत नाही आणि इचलकरंजीला काही पाणी आज तागायत मिळालेलं नाहीये। आता हे सगळं राजकीय चालू आहे। हे राजकीय धंदे बंद करून जनतेला पाण्याची सोय केली पाहिजे, मुबलक पाणी मिळालं पाहिजे। तिकडची कारणं न देता आम्हाला तुमच्याकडे पाणी आहे, पंचगंगेतलं पाणी घ्या, कृष्णा नदीचं पाणी सोडतो, आम्हाला कुठलंही पाणी द्या पण इचलकरंजीला पाणी द्या एवढीच अपेक्षा आहे। हे राजकारण थांबवा आणि जनतेची मदत करा। आता उन्हाळा एवढा लवकर पडलाय, भविष्यात जर पाण्याचा प्रश्न बिकट झाला तर महिला वर्ग इचलकरंजी शहरात उग्र आंदोलन करणार का? आंदोलन करणार नाही, मंत्रालयात मोर्चा घेऊन जाणार। एवढे लहान मुलं बायका यायला लागले तिथं कशासाठी यायला लागले? पाणी पाहिजे म्हणून यायला लागले। अजून उन्हाळा व्यवस्थित पडलेला नाहीये, बोरचे पाणी बंद झाले, बोरला पाणी येणं झाले, नदीला पाणी 6-7 दिवसानं सोडायला लागले, सगळं गांडूळ पाणी, घाण पाणी, माणसांनी सगळ्यांचं मरायचं इथे अशी अवस्था करून ठेवली शासनानं। कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा 80 87 820 897।